जय हरी माऊली. गेटअप वरून बघू शकताय आजची आपली जर्नी स्टार्ट झाली आहे निंबोरे पंढरपूर. आता हे आपली माझी तिसरी आहे आणि ह्या सरांची मला वाटतं किती तुमची 13वी वारी आहे. ह्यांची 13वी वारी. मी पण आम्ही सोबतच स्टार्ट केलं होतं. 5:30 वाजता आम्ही घरून निघलोय. आता आमचं गाव सोडून आम्ही 5 किलोमीटरवरती आलोय आणि आपल्या गावापासून पंढरपूर 70 किलोमीटर आहे. मग 2 दिवसाची आपली जर्नी आहे, हा प्रवास आहे. आपले 3 मित्र जे आहेत ते वेणेगाव फटा आपल्याला टेंभुर्णीमध्ये भेटणार आहेत. अशी मिळून आपण 4 आणि 3 7 जण आहे टोटल. आज 27 तारीख आहे. आपण पोहोचतोय एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये. मस्त दर्शन करूयात. बघूयात आपली जर्नी कशी होती 2 दिवसाची. आपल्या महाराष्ट्राला पोशाख फेटा अंगरक आणि धोतर एक नंबर फील होत आहे. इथून आपल्याला वेणेगावला पोहोचायला 9 किलोमीटर आहे आणि तिथून आपलं जे स्टॉप आहे जिथं आपण संध्याकाळी स्टे करणार आहोत ते करकम. तिथून 25 किलोमीटर आहे. म्हणजे 25 आणि हे 9 म्हणजे 34 किलोमीटर आपला आजचा प्रवास होणार आहे. तर ठीक आहे, आपण थोडी रेस्ट करू आणि थोडा आराम करून मग पुढच्या प्रवासाला चालू करू. आपल्याला जेवण पण करायचं आहे. कांदा मुळा भाजी अगदी विठाई माझी. मित्रांनो, आता जेवाय बसलोय आणि मला वाटलं होतं ना आता पुढच्या टोकला आपल्याला जेवायचं. वेणेगाव इथून आता 3-4 किलोमीटर बाकी आहे. शेतामध्ये मस्त झोप घेतली आहे आणि इथून आता दुपारचे मला वाटतं 3 वाजलेले. 10 ते 15 मिनिटात आपण मग आपली पंढरी पकडू. नंतर चलता चलता ऊसाचा रस दिसला. 1 लिटर ऊसाचा रस फिनिश केला आणि जय हरी विठ्ठल म्हणत आपलं लोकेशन आपण करकम इथे पोहोचलो. मित्रांनो, मी सकाळपासून त्या 3 मित्रांची नावं सांगत होतो का. हे 2 आणि हे बघा हे 3. हे 3 मित्र सकाळपासून आपण भेटणार होतो. आत्ताशी भेटलं जेवण आला आणि ते पण सांगतो तुम्हाला बसने आले टेंभुर्णी पासून करकम पर्यंत. निकलटी वाढली त्यामुळे आपल्याला भेटू शकली नाही ती. आता येऊन मस्त जेवण करतायत. माझं पण जेवण झालं मस्त. आणि चला आता आपण स्टे यांच्या घरी करणार आहोत आणि उद्या आपण करकम टू पंढरपूर आपली जर्नी कंटिन्यू करतो. ओके, चलो गुड नाईट. रामकृष्ण हरी. मित्रांनो, आता वाजले सकाळचे 6 आणि काकू लागल्या तयारीला. मस्त आम्हाला गरम पाणीने आंघोळ करण्यासाठी चुलीवर पाणी ठेवलं. अक्षरदादाने पाणी ओतून गरम केलं सगळं. काही जण हापसावर आंघोळ करत होते. काकून इकडे पाणी गरम केलं. लगेच इकडे आजोबांनी गंध तयार केला. मस्त सगळ्यांना टिक्का लावला. हे बघा तुम्ही, मस्त बुक्का आणि अष्टगंधाने आम्हाला मस्त टिक्का लावला. कसा आहे मित्र, एक नंबर गंध लावला. सगळ्यांना पाणी तापवत आहे. काय म्हणजे तुमचं वारकऱ्याची सेवा करण्याचं काय हेतू काय असतो, म्हणजे काय भेटतं तुम्हाला? आनंद भेटतो आणि सेवा केलेली चांगलं आहे. वारकऱ्यांची पंढरीच्या वाटेला आहे. पांडुरंगाने सांगितली सेवा करणार. कधीपासून काय सेवा आहे? लय दिवसापासून आहे. होय ना? एका प्रमाणाने आशीर्वाद देतात. आमचा दिंडीतला प्रमाण वारी चालू केली होती. तर पहिला स्टे आपण या काकांच्या घरी केला. तेव्हापासून माझे फ्रेंड्स जे आहेत त्यांच्या घरी मुक्काम करतात आणि सगळ्या गोष्टीचे हे नियोजन करतात. तर काय म्हणणं काय या ठिकाणी शाळेला बक्षीसपत्र केलेलं आहे. या ठिकाणी दिंडे आणि इतर वारकरी कुठलेही आले तर त्याची सेवा घेतो आणि त्यांना व्यवस्थित पाठवतो. हे माझं एक कर्तव्य आहे, मी पार पाडत आहे. त्यामध्ये आनंद पण भरपूर भेटतो. सेवा करणे एक माझं काम आहे आणि आनंद घेणे माझंच काम आहे. परमेश्वरानं या ठिकाणी मला जागा दिलेली आहे किंवा लोकांची सेवा घेण्याकरता मला इथं स्थायिक केलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. ओम शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगतं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगी विद्यारण्यं वंदे विष्णुभवहरणं सर्वत्रैलोक्यनाथं. सकाळची तयारी झाली, मस्त फ्रेश झालोय. मागांनी गंध वगैरे सगळ्या गोष्टी आम्हाला क्लिअर केल्यात.
खूप आनंद वाटला राहून, खूप छान वाटलं तुमच्या मनापासून. रामकृष्ण हरी. चला माऊली. जय हरी विठ्ठल. जय हरी जय हरी. काय झालं यार, हे दोन जोडणं बघा ना, आपल्याकडे 5 किलोमीटर झालं आपल्या सोबत आहे ते. त्यांचा चेहरा चांगला लक्षात ठेवा. इष्टीन जाणार कार्यकर्ता अजून भेटतात नाश्ता करत आपल्याला. आणि ब्लॉग डिलीट केले म्हणते युट्यूबला का दुनियावर आज केले युट्यूबने त्याचा व्हिडिओ डिलीट करतो होय तुम्ही. आणि हो ही इथून पोहे पण खाते ती. सकाळी निघले ती 7 वाजता पुढे. फक्त 2.5 किलोमीटर चालली ती. ही आमचे विद्यार्थी मस्त सकाळ सकाळ गाडी घेऊन आपल्या वारीसाठी सामील झालेत. आणि आपले कार्यकर्ते दिनेश पंडित, शिवा तेलंगणी, आपले नवरदेव रामचंद्र सुतार, भावी नवरदेव, मजा आली सगळ्यांना इथे भेटले, नाश्ता करत होते. आणि आपले जे कालची टीम होती ते थोडी पुढे गेलेत. आता आम्ही सगळे एकत्र त्यांना कव्हर करणार आहोत. चला आपली दिंडी स्टार्ट करूया. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. मला काल थोडंसं जमलं नाही यायला, मला खूप इच्छा होती यायची, पण आज मी खूप उत्साहात आहे. माझे मित्र मला भेटले, आज सकाळी मी चालायला चालू केलं. इतका उत्साह आहे, इतका मस्त उत्साह आहे की आज मी कधी एकदा तिथं पंढरपूरला पोहोचेल आणि पांडुरंगाचं दर्शन केलं असं मला झालंय. शाखला बांधावं लागलंय. पायाला फोड आले, चालता अजिबात येत नाहीये. एक काम करू, आता हातात घेऊन जाऊया त्याला. कालच्यासारखी सेम हालत आहे. एवढं पेन आहे की सांगू शकत नाही. मी बघू शकते की माझ्या चालण्यामध्ये अंदाज लावू शकताय. पाय कॅपॅसिटी राहिलेलं नाही. नंतर फक्त कमी राहिले आपल्याला. माझ्या मते 7 किलोमीटर अंतर राहिले. एवढं कव्हर केलं की आपली तृप्ती घेऊन जाईल. तिकडं पंढरपूरकडे मंदिराकडे जाणार असता का? इकडे चंद्रभागेकडे जाणार असता.
असं म्हटलं जातं आज एकादशी दिवशी श्री भगवान पांडुरंग आज कळसावरती असतात. कळसावरून सगळ्या भक्तांना ते दर्शन देतात. त्या प्रकारे कळसाचं दर्शन झालं म्हणजे खूप मस्त फील झालं. चला आपण या वारीतून बाहेर पडलो नंतर आणि आपल्या मार्गस्थ झालो. जय हरी माऊली. फायनली आपलं दर्शन कम्प्लीट झालं आणि आपण आता आलो बस स्टॉपवरती. टेम्पोनीच्या बाहेर 5 किलोमीटर अंतरावरती बस स्टॉप दर्शन झालं, पण मी एकटाच बाकी राहिलो. आपले जे माऊली मेंबर्स होते ते काही रात्री दर्शन झालं, काही सकाळी झालं. आणि तुम्हाला सकाळी सांगितल्या पद्धतीने आपला 3रा ग्रुप जॉईन झाला ना, दिनेश सरांचे दाजी, त्यांच्यासोबत माझं दर्शन झालं आणि ते त्यांच्या घरी गेले आणि मी बस स्टॉपला आपल्या महागाडी घराकडे चाललोय. तर फायनल दर्शन होऊन प्रसाद घेऊन मी पण आलोय. मी पण मार्गस्थ होतो. खूप थकलोय पण एनर्जी पण तेवढीच आहे. खूप छान वाटलं, सगळं दर्शन झालं राहून आपलं पूर्ण. आणि चला रामकृष्णाची जय हरी.